तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। या वेळापत्रकानुसार 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे। 10 ते 17 नोव्हेंबर पर्यंत अर्ज दाखल करता येण्यासंदर्भातली देखील महत्त्वपूर्ण तारीख यावेळेला जाहीर करण्यात आलेली आहे। अर्जांची छाननी 18 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील। 21 नोव्हेंबर पर्यंत अर्ज उमेदवारांना मागे घेता येतील। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं पडघम अखेर वाजलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुका कधी या प्रश्नाचं उत्तर थेट निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आज जाहीर केलेलं आहे। तत्पूर्वी महाराष्ट्रामधील निवडणुकांच्या आधीच राजकीय वातावरण मात्र तापलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। सत्याच्या मोर्चाच्या माध्यमातून एका बाजूला महाविकास आघाडी आणि मनसे यांनी देखील या निवडणुका होऊ नये असा सूर आळवलेला होता, तर दुसरीकडे निवडणुका या निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार होणार असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं होतं। आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री यावेळेला आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, खरं तर नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि नुकतीच पत्रकार परिषद पार पडलेली आहे। मात्र त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक या संदर्भामध्ये काय बोलतात याची सविस्तर चर्चा लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण घडवतो आहोतच। मात्र तत्पूर्वी यावेळेला स्वतः अनिल देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, ते बोलतायत काय त्यांचे मुद्दे जाणून घेऊयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।